Good morning, all of you. Once again, welcome to my channel Mata Saraswati. I am Dr. Priyamvada Dinesh Bhatt, and today we shall learn advertisement writing, which is the part of unit number 3, commercial writing, AEC English BA1, means communication skills in English, and these are written communication skills for BA1 NEP SGBAU. Let us learn advertisement writing. You might have seen various types of advertisements in the newspapers, in magazines, on TV, or on any digital platform. Actually, we all are surrounded by advertisements. Today's world is totally captured by advertisements. But as the students of communication skills, we should know that advertisement writing is a form of persuasive communication aimed at attracting customers and promoting products or services. Effective advertisements grab attention, convey key information, and pursue the target audience to take action. We can't easily ignore them. There are three major types of advertisements and they are as follows. Now see, पहा आता ॲडव्हर्टाइजमेंट हा आपल्या जगाचा एक भाग झालेला आहे आणि कोणत्याही गोष्टीची ॲडव्हर्टाइजमेंट करून त्या गोष्टीमधलं चांगले कॅरेक्टरिस्टिक्स किंवा चांगले घटक आहे ते लोकांना सांगितल्याशिवाय ग्राहक त्या वस्तूकडे आकर्षित होत नाही. त्यामुळे ॲडव्हर्टाइज करणं ही एक कला आहे की कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला त्या वस्तूची जास्तीत जास्त विशेषता सांगता आली पाहिजे. किंवा ॲडव्हर्टाइजमेंटच्या प्रकारांपैकी तुम्ही पोस्टर ॲडव्हर्टाइजमेंट करत असाल किंवा पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देत असाल किंवा एखादी छोटी व्हिडिओ क्लिप करून त्याची ॲडव्हर्टाइज देत असाल तर तेवढ्या त्या कमीत कमी वेळात किंवा त्या एखाद्या चित्रामध्ये किंवा त्या पोस्टरमध्ये त्या तुम्ही ज्या वस्तूची जाहिरात करत आहे त्या वस्तूची विशेषता त्यात व्यक्त झाली पाहिजे. शिवाय इतक्या आकर्षक रीतीने ते सांगितलं गेलं पाहिजे की लोकांचं लक्ष तिकडे जाऊन ते ॲक्शन घ्यायला प्रवृत्त झाले पाहिजे. म्हणजेच ती वस्तू विकत घ्यायला त्यांना विकत घ्यावीशी त्यांना ती वस्तू वाटली पाहिजे. तर याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज तयार करण्याचं स्किल आहे. ॲडव्हर्टाइजमेंट प्रिपेअरिंग इज ए स्किल. So that now types of advertisement. There are three types of advertisement: classified advertisements, display advertisements, and digital advertisements. First of all, classified advertisements. Classified advertisements are short, text-only ads typically found in newspapers or online platforms. They are short but can create a big impact. Now these classified advertisements न्यूजपेपरमध्ये जे छोट्याशा चौकोनामध्ये आपण देतो किंवा एखादा फोटो न्यूजपेपरमध्ये टाकतो तर ती ॲडव्हर्टाइजमेंट पण ती कशी असली पाहिजे, ती बिग इम्पॅक्ट तयार करते आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारची ती ॲडव्हर्टाइजमेंट असते. देन डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट्स, व्हिज्युअली अपिअलिंग ॲड्स विथ इमेज अँड टेक्स्ट often found in magazines, newspapers or online. Nowadays we see such ads on flex boards also. Now display advertisements म्हणजे एक रंगीत फोटो. तर तो रंगीत फोटो जो असतो हा इतक्या सुंदर रीतीने क्रिएट केलेला असतो, आकर्षक रीतीने बनवलेला असतो की त्या चित्राकडे, त्या फोटोकडे, त्या इमेजकडे आपलं लक्ष गेलंच पाहिजे. आणि त्याच्यामधले जे टेक्स्ट लिहिलेलं असतं, ती स्लोगन असेल, एखादा वाक्प्रचार असेल किंवा एखादं वाक्य इतक्या आकर्षक रीतीने लिहिलं गेलेलं असतं की ते लोकांच्या लक्षात राहतं आणि लोक मग ती वस्तू विकत घेण्याकडे वळतात. तर ह्या ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला मासिकांमध्ये सापडतात, न्यूजपेपरमध्ये किंवा आजकाल मोठाले फ्लेक्स बोर्ड्स रस्त्यावर लावलेले दिसतात आणि तेवढ्या कॅची ॲडव्हर्टाईज असतात की आपलं लक्ष तिकडे सहज जातं. त्यानंतर डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट्स, ऑनलाईन ॲड्स इन व्हेरियस फॉर्मॅट्स इन्क्लुडिंग बॅनर ॲड्स, पॉपअप ॲड्स अँड सोशल मीडिया ॲड्स. आता ऑनलाईन ॲड्स तुम्हाला माहिती आहे, आपण एखादा व्हिडिओ पाहत असताना सुद्धा छोटीशी अर्ध्या मिनटाची किंवा 4-5 सेकंदाची ॲडव्हर्टाइजमेंट आपल्या डोळ्यासमोर येते. काहीतरी कॅची लाईन त्यात सांगितली असते, एखादी ॲक्शन दाखवलेली असते किंवा पॉपअप ॲडव्हर्टाईज येत राहतात की ही वस्तू घ्या, ही वस्तू घ्या, असं पॉपअप ते आपण व्हिडिओ पाहता ते होत असतं. तर या सगळ्या ॲड्सला डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणतात. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट हॅज द फॉलोइंग की एलिमेंट्स. आता ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात किंवा कोणते घटक आहेत ॲडव्हर्टाइजमेंटचे. फर्स्ट ऑफ ऑल इज अ हेडलाईन. A catchy headline is the main attraction of the advertisement. It grabs the attention. Catchy headline असलीच पाहिजे. Body copy. Then clear but concise text makes this part. It highlights the products. If it is a service, it will highlight its benefits so that the customer should think about it. त्यानंतर त्या ॲडव्हर्टाईजमधलं जे बॉडी टेक्स्ट असतं तर ते काय असतं, तर त्यामध्ये त्या टी व्हीची किंवा त्या वस्तूची एक विशेषता सांगितलेली असते आणि ती अगदी कमीत कमी शब्दात सांगितली असते की जेणेकरून ते वाचल्याबरोबर ग्राहकाच्या ते लक्षात आलं पाहिजे. देन व्हिज्युअल्स,
Images or graphics or even videos complementing the same message play very important role in any advertisement. Our eye cannot ignore them. Then visuals means videos. एकदम शॉर्ट व्हिडिओज असतात, अगदी 4-5 सेकंदाचे किंवा एखाद्या मिनटाचे, मॅक्झिमम 1 मिनटाची ॲडव्हर्टाईज म्हणजे खूप मोठी झाली तर कॅची व्हिडिओज असतात, खूप सुंदर रीतीने ॲडव्हर्टाईज बनवलेली असते आणि आपल्याला ती पाहावीच वाटते. अशा प्रकारचे व्हिज्युअल्स त्यामध्ये टाकलेले असतात. कॉल टू ॲक्शन. अँड ॲडव्हर्टाइजमेंट डज हॅव ए स्ट्रॉंग कॉल टू ॲक्शन. इतक्या छान रीतीने ॲडव्हर्टाइजमेंट बनवल्या जाते की ती ॲडव्हर्टाइजमेंट पाहिल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की आपण ॲक्शन घ्यावी. ॲक्शन घ्यावी म्हणजे तर ती वस्तू बाजारात जाऊन विकत घ्यावी असं आपल्याला ताबडतोब वाटलंच पाहिजे. इट इज ए क्लिअर instruction telling us what to do next so that the customer is connected with that business directly. For example, call now, visit our website असं लिहिलेलं असतं की काहीतरी ॲट्रॅक्टिव्हरित्या दाखवलं असतं आणि तिथे म्हणतात की व्हिजिट अवर वेबसाईट, आत्ताच्या आत्ता आमची वेबसाईटला क्लिक करून पहा, तुम्हाला सगळी माहिती कळेल. किंवा कॉल नाऊ, तिथे फोनचं चित्र येत राहतं, पॉपअप होत राहतो फोन, त्याच्यावर नंबर येतो किंवा नंबरही न येता नुसतं फोनचं आयकॉन पॉपअप होतो, त्याच्यावर क्लिक केलं की फोन त्या कंपनीला लागून जातो. किंवा व्हॉट्सअप मेसेजचं पॉपअप होत राहतं, त्याच्यावर दाबल्याबरोबर व्हॉट्सअपची सर्व्हिस सुरू होऊन जाते. अशा प्रकारे कॉल टू ॲक्शन या ॲडव्हर्टाइजमेंट करतात. म्हणजे हेडलाईन कॅची असली पाहिजे. दुसरं म्हणजे बॉडी कॉपी, त्याची जे टेक्स्ट असतं त्याच्यामध्ये अगदी कमीत कमी शब्दात त्या वस्तूची गुणवत्ता सांगितलेली असते. व्हिज्युअल्स सुंदर ॲक्शन्स दाखवले असतात. म्हणजे टी व्ही असेल तर ते टी व्हीचे चित्र दाखवले जातात, त्याचे स्क्रीन दाखवले जातात. अशा ॲट्रॅक्टिव्ह व्हिज्युअल्समुळे आपलं तिकडे लक्ष जातं आणि कॉल टू ॲक्शन घ्यायला आपल्याला ती ॲडव्हर्टाईज प्रवृत्त करते. या सगळ्या गोष्टी जर त्या ॲडव्हर्टाईज बनवण्यामध्ये आलेल्या असतील, स्किलफुली ती ॲडव्हर्टाईज बनवल्या गेली असेल तर नक्कीच ती ॲडव्हर्टाईज अतिशय प्रभावित ठरते. आता पहा एक एक्झाम्पल आपण समजून घेऊ की क्लासिफाईड ॲडव्हर्टाईजमेंट पेपरमध्ये छोट्याशा बॉक्समध्ये येते ही ॲडव्हर्टाईज. जसं वॉन्टेड, टीचर्स फॉर इंग्लिश, attractive salary, must be MA BEd, experience preferred, mail your resume to admin@gmail.com or call on this so and so phone number. झालं, ही एक क्लासिफाईड ॲडव्हर्टाइजमेंटचं छोटंसं उदाहरण झालं. त्यानंतर डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट. आता डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपण एक चित्र सुंदर आपल्याला होम डेकोरची ॲडव्हर्टाईज करायची आहे तर सुंदर सजवलेल्या घराचं एक चित्र टाका, एखाद्या रूमचं चित्र टाका, बैठकीच्या खोलीचं चित्र टाका, हॉलचं फोटो टाका आणि त्याला हेडिंग द्या लेट युअर होम स्पीक. तुमचं घराला तुमच्या बोलू द्या, इतकं सुंदर रीतीने घर सजवा. ट्रान्सफॉर्म द इंटेरियर ऑफ युअर होम इन टू द लेटेस्ट टेक्नॉलॉजी होम. अव्हेल रिव्होल्युशनरी आयडियाज विथ एक्सपर्ट टेक्निशियन्स. Experience the joy of beautifully designed home. We are just a call away from you. Order now and get 20% of discount. हे सुद्धा कॉल ऑफ ॲक्शन आहे. कॉल नाव टू धिस अँड धिस फोन नंबर. अशा प्रकारे सुंदर घराचं एक चित्र टाकून द्यायचं आणि आत्ताच्या आत्ता तुमचं घर डेकोरेशन करा एक्सपर्ट टेक्निशियन्सकडून आणि आधुनिक घरामध्ये, सुंदर घरामध्ये राहायचा आनंद घ्या आणि आत्ता ऑर्डर केली तर तुम्हाला 20% डिस्काउंट आम्ही देऊ. त्यानंतर तिसरा प्रकार आहे डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट. आता डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय आहे की दीज ॲड्स आर इन द फॉर्म ऑफ ऑडिओज अँड व्हिडिओज अपलोडेड ऑन डिजिटल प्लॅटफॉर्म्स. Audio visual ads attract the customers quickly. You must have seen such ads on TV during the movies or serials. मूव्ही आणि सिरियल सुरू असताना त्या स्क्रीनवर चित्र पण सुरू, मूव्ही पण सुरू असते आणि त्याच्यावर त्या ॲडव्हर्टाईज डिजिटल ॲड खाली पॉपअप होत राहतात. मेकिंग दीज ॲड्स इज क्वाईट कॉस्टलियर. वी हॅव टू राईट ए स्क्रिप्ट फर्स्ट फॉर सच ॲड्स. नंबर ऑफ पीपल, स्क्रिप्ट रायटर, ॲक्टर्स, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, director, cameraman, editor, etc. work on making such ads. The stages for such ads are as follows: script writing and fixing the actors for that, location searching and shooting the visual for ads, recording the sounds and editing the audio visuals in a studio and launching the ad. आता पहा ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आता आपण सांगतो डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट. तर डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे व्हिडिओ क्लिप बनवली असते किंवा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला असतो, छोटंसं क्लिपिंगचं शूटिंग केलेलं असतं आणि आपण टी व्ही बघत असताना, सिनेमा पाहताना, सिरियल पाहताना ब्रेक होतात मध्ये आणि त्या ब्रेकमध्ये आपल्याला त्या ॲडव्हर्टाईज दाखवतात. त्याला डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणतात. ती ॲडव्हर्टाईज तयार करायला काय काय पाहिजे, मग स्क्रिप्ट पहिले लिहायचं, मग त्याच्यासाठी ॲक्टर निवडायचे, मग लोकेशन निवडायचं, म्हणजे कोणती प्रसंग, आता कपडे धुवायचे डिटर्जंट पावडरची ॲड असेल तर कोणत्या ॲक्टरला घ्यायचं, मग कसे कपडे धुवायला सांगायचे किंवा कुठे त्याचं शूटिंग करायचं. त्यानंतर रेकॉर्डिंग
शूटिंग झाल्यानंतर साऊंड रेकॉर्डिंग करावं लागतं, ऑडिओ व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये टाकावे लागतात, एडिटिंग करावं लागतं, डबिंग करावं लागतं आणि त्याच्यानंतर ते ॲड लॉन्च करावी लागते. म्हणजे ज्या टी व्हीवर आणि सिनेमामध्ये आपण ॲडव्हर्टाईज सतत पाहतो आजकाल, यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मध्ये मध्ये ॲडव्हर्टाईजसाठी ब्रेक असतात, तर ते ॲडव्हर्टाईज आपण ज्या पाहतो तर ते आहे मग डिजिटल ॲडव्हर्टाईजमेंट. आणि ह्यासुद्धा बनवण्याचं अतिशय उत्तम स्किल त्याच्यासाठी लागतं. अगदी अर्धा मिनटाची किंवा पाऊण मिनटाची ॲडव्हर्टाईज असते, त्यात पण ती आपलं लक्ष वेधून घेते. तर अशा प्रकारे ह्याचं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही टी व्हीवर आणि किंवा मोबाईलवर तुम्ही व्हिडिओ पाहताना सतत ह्या ॲडव्हर्टाईज येत राहतात. तर अशा प्रकारे ह्या ॲडव्हर्टाईज आहे. आणि याच्यावर जो प्रश्न येईल तो असाच राहील तुम्हाला की प्रिपेअर अँड ॲडव्हर्टाईजमेंट फॉर रिक्रुटमेंट ऑफ ए लायब्ररियन. याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफाईड ॲडच बनवायचे, जसं वॉन्टेड टीचर्स फॉर इंग्लिश, तसं लायब्ररियन फॉर दिस इन्स्टिट्यूट. अशा प्रकारची ॲडव्हर्टाईज तुम्हाला या पुस्तकामध्ये जी ॲडव्हर्टाईज दिली आहे त्याच प्रकारे ती तुम्हाला बनवायची आहे. आता हा व्हिडिओ बनवताना जर मी थोडंसं वेगाने बोलली असेल तर मला व्हिडिओ हा छोटासाच बनवायचा आहे की जेणेकरून तुम्हाला पाहताना कंटाळा नाही आला पाहिजे, म्हणून मी वेगाने सांगितलं, पण हे तुम्हाला लक्षात आलं असं मला वाटतं. ठीक आहे, थँक्यू.